हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। हरे कृष्ण। तर अभिषेक झालेला आहे. सर्वांनी केला अभिषेक? तर माझ्या मागे सर्वांनी दोन्ही हात जोडून म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयामुदीरये। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकीम्। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपः कुमाराय गोविंदाय नमो नमः। कर्तन लावून ड्रेसिंग करू शकतो. धन्यवाद स्वामीजी. आज सगळेजण तुम्ही आलात, खूप छान झालं. बहुतेक मी ओळखतो सगळ्यांना, पण मी भाऊ कुलकर्णी विठ्ठल मंदिरात असतो. आणि आज एकादशीच्या दिवशी स्वामीजी आले भारतातनं आणि रामचंद्रजींनी फोन केला, यायची इच्छा आहे स्वामीजी. त्यामुळे आपला आज खूपच महत्वाचा भाग्याचा दिवस आपला. तर आपल्या मंदिराच्या सगळं मंडळींतर्फे स्वामींचं परत एकदा स्वागत आणि आभार. आणि त्यांना एक छोटीशी म्हणून भेट अर्पण करतो. हा वारकऱ्यांची हो कोण हो. पाहिजे? अच्छा सांगा आपण. हे पण एक लहान गिफ्ट आणलंय प्रभूजीसाठी माझ्यासाठी. हे भू वैकुंठ पंढरपूर धाम हे पुस्तक लोकनाथ स्वामी महाराजांनी लिहिलं आहे. ऑल द ग्लोरीज अबाउट पंढरपूर इज मराठी. तुकाराम महाराज. It is a small token. I also have just one copy of Bhu Vaikunth, but if anybody would like to place an order, if you need more, we can get it to you. I just give you a number and we'll get you more of these copies, Marathi or English. हिंदी, इंग्लिश, तेलुगू, कन्नडा. ही पुस्तक आपण पाहतो, एक महत्वाचं वाक्य स्वतःच होतं की पंढरपूर किंवा विठ्ठल
ही महाराष्ट्राची संपूर्ण विश्वाला मिळालेली दिलेली देणगी आहे. तर तेवढं महत्व आपण आपल्या परंपरेत मानतो. आणि स्वामीजी जे पंढरपूरला राहिलेत, अनेक वर्ष काम केलंय, ते आज आपल्याला एका रीतीने येऊन भेटलेत आणि त्यांच्यातर्फे आपण सगळं ऐकतोय. आता स्वामीजी आपल्याला पंढरपूरचं महत्व या विषयावरती थोडं सांगतील, तर कृपया ऐकून घ्या. कोणाला पण भगवद्गीता पाहिजे असेल तर you can see the program many copies. सगळं वैष्णवांच्या घरी भगवद्गीता भगवद्गीता out there. This has whole translations in English, Sanskrit verses are there. Very equivalent to understand. हरे कृष्ण. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. तर आदि शंकराचार्य ज्यावेळी पंढरपुरात आले, तर शंकराचार्य तसं पाहता मायावादाचा प्रचार करत होते. ब्रह्म सत्य जगत मिथ्या, हे ब्रह्म सत्य आहे आणि संपूर्ण जगत काय मिथ्या आहे. पण ज्या ज्या वेळी ते भगवंतांच्या वेगवेगळ्या तीर्थस्थळी पोचले, त्यावेळी त्यांनी भगवंतांची स्तुती आणि भगवंतांचं कौतुक, गुणगौरव त्यांच्या प्रार्थनेमध्ये आणि विशेष करून अष्टकामध्ये केलं. जसं आपण प्रार्थना म्हटली, महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तर सर्वांना ते सांगत आहेत, महायोगपीठ जे पंढरपूर आहे, तटे भीमरथ्या, भीमरथी नदीच्या काठावरती जे पांडुरंगाचं क्षेत्र आहे, त्या पांडुरंगाने त्या ठिकाणी आपलं वास्तव्य केलेलं आहे आणि अशा पांडुरंगाचं आपण भजन केलं पाहिजे. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, म्हणजे तेच परब्रह्म आहेत, त्यांचं आपण भजन करणं आवश्यक आहे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. हे मूर्ख माणसा, भगवंतांचं नाव घ्या. शंकराचार्य म्हणतात, मूढमती जो आहे व्यक्ती, त्याने प्रत्येकानं भगवंतांचं नाव घेणं आवश्यक आहे. तेच आदि शंकराचार्य ज्यावेळी जगन्नाथपुरीमध्ये पोचले, ओडिसामध्ये, त्यांनी जगन्नाथांची प्रार्थना केली. कदाचित कालिंदी तट विपिन संगीत तरवो मुदाभिरी नारी वदन कमला स्वाद मधुप रमा शंभु ब्रह्मा मरपती गणेशार्चित पदो जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे. ते जगन्नाथ जे आपली बहीण सुभद्रा आणि बलदेवांसोबत उभारलेले आहेत किंवा रथामध्ये आरूढ होतात किंवा स्थानापन्न झालेल्या जगन्नाथपुरीमध्ये, आणि आपल्या सर्व भक्तांना आनंद देण्यासाठी अशा जगन्नाथांना माझा प्रणाम आहे. आणि नयन पथगामी, हे भगवंता ज्या ज्या ठिकाणी माझे नेत्र जातील किंवा माझी नजर ज्या ज्या ठिकाणी जाईल, त्या ठिकाणी आपण मला दर्शन द्या. जसं तुकाराम महाराजांनी देखील प्रार्थना केली, पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहुनी आंधळा बराच मी, निंदेचे श्रवण नको माझे कानी बधिर करोनी ठेवी देवा, पापाचे बोलणे नको माझे मुखा त्याहुनी मुख का बराच मी, तुका म्हणे मज अवघाची कंटाळा तो एक गोपाळा आवडीशी. पापाची वासना, पापाची कोणती इच्छा सुद्धा नको. जी वासना आहे, हा भोग करायची, हे प्राप्त करायचं, ते प्राप्त करायचं, काही नाही. पापाची वासना नको दाऊ डोळा, हे भगवंता माझ्या डोळ्याला तुम्ही काही पापाचारण दाखवूच नका, दर्शनच नको. आणि जर मला ते पाहायचं असेल तर त्यापेक्षा मी आंधळा झालेलं बरं. पाप पाहण्यापेक्षा माझ्या दृष्टीने मी आंधळा झालेला बरं. पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहुनी आंधळा बराच मी, निंदेचे श्रवण नको माझे काने, कुणाबद्दल निंदा मला ऐकायची नाही. जर निंदा ऐकायची वेळच जर आली, त्यापेक्षा बधीर झालेलं चांगलं आहे. पापाचे बोलणे नको माझे मुखा, हे पांडुरंगा माझ्या मुखातून कधीही पापाचं बोलणं येऊ नये, त्याहुनी मुक्का बराच मी, त्यापेक्षा न बोललेलं चांगलं आहे.
तुका म्हणे मज अवघाची कंटाळा, तू एक गोपाळा आवडीशी. आणि या संसारामध्ये भगवंत आम्ही अगदी त्रासून गेलेलो आहे, फक्त तूच मला एक आवडतो. फक्त गोपाळा तुझ्याच चरणी माझी भक्ती रमू दे, ही तुकाराम महाराजांची प्रार्थना आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात पुढं, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता सेवा या कुटुंबाची. संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, थारा नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. आम्ही या संसारात आलो हेच सगळ्यात मोठं दुःखाचं कारण आहे. आपल्याला वाटतं थोडं दुःखाचं कारण आहे, आनंदच आहे. जन्म झाल्यानंतर सगळं टाळ्या, हॅपी बर्थडे टू यू चालतं, सगळं चांगलं, कुठं कष्ट आहे. पण तो जन्म घेण्या अगोदर 9 महिने आपल्या आईच्या गर्भामध्ये तो जीव किंवा ते बालक भगवंतांना प्रार्थना करत, भगवंता मला लवकरात लवकर या परिस्थितीतून बाहेर काढा, या आईच्या जठरातून किंवा पिशवीतून मला लवकरात लवकर बाहेर काढा. आपलं जर एका पोत्यामध्ये जर आपल्याला बांधलं, ज्याच्यात काहीच श्वास घेता येणार नाही, प्लास्टिकच्या एका पोत्यामध्ये आपल्या पोत्यात टाकून जर पोतं घट्ट बांधलं तर काही श्वास सुद्धा घेता येणार नाही. तर ते बाळ क्षणोक्षणी प्रत्येक क्षणी भगवंतांची प्रार्थना करतं, मला लवकरात लवकर बाहेर काढा भगवंता, मी तुमची भक्ती करेन, मी तुम्हाला कधी विसरणार नाही, मला तुमच्या चरणी आश्रय द्या. पण जसं ते बालक आईच्या गर्भातून बाहेर येतं, सगळ्यांना पहिल्यांतर वाटतं किती आनंद आहे. सगळेजण, मी रडतो तेव्हा सगळे रडतात, मी हसू लागलो की सगळे हसू लागतात. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष अनुदर्शनम. भगवंतांनी भगवद्गीतेत स्पष्ट केलं अर्जुनाला, अर्जुना हा जन्म मृत्यू जरा म्हणजे म्हातारपण, जन्म मृत्यू जरा आणि व्याधी म्हणजे आजारपण. आधी आणि व्याधी हे 2 प्रकारचे आहेत. आधी म्हणजे आपल्या मानसिक रूपेनं आपण आजारी पडतो. आपण आजारी पडलेलो नसतं, पण वाटते अरे मी आता जर बाहेर गेलो, पावसात जर भिजलो तर मला सर्दी होईल, मला ताप येईल, मला थंडी वाजेल. ही आधी होण्या अगोदरच आपण चिंतन करतो. आणि व्याधी म्हणजे खरोखर रोग होणं किंवा आजारी पडणं. तर जन्म, मनुष्य हा जन्माला येतो, जन्म मृत्यू जरा म्हणजे म्हातारपण आणि व्याधी म्हणजे आजारपण. या 4 गोष्टी कितीही आपल्याला आवडत असल्या, कितीही आपल्याला आवडत नसल्या, कोणी आपण त्याच्याबद्दल चर्चा करत असू किंवा चर्चा जरी आपण केली जरी नाही, तरी या गोष्टी आपण कधीही टाळू शकत नाही, हे निश्चित आहे. जसं भगवंतांनी भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातच वर्णन केलेलं आहे. श्री भगवान उवाच. भगवंत छाती ठोकून सांगतायत की मी भगवंत आहे. जसं येशू ख्रिस्त म्हणाले, मी भगवंतांचा पुत्र आहे, आय एम द सन ऑफ गॉड, मी भगवंतांचा पुत्र आहे. मोहम्मद पैगंबर म्हणाले, आय एम द मेसेंजर ऑफ गॉड, मी भगवंतांचा संदेशवाहक आहे. पण भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतायत मी भगवंत आहे, मी स्वतः भगवंत आहे, स्पष्ट केलेलं आहे भगवंतांनी. आणि अर्जुना, तुला जेव्हाही जे कार्य करायचं आहे, माझं स्मरण करून, माझं चिंतन करून तू कर. आणि ते भगवंत सांगतायत, श्री भगवान उवाच जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात परिहार्येथे नत्वम शोचितुमर्हसि. हे अर्जुना, ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे, आणि ज्याचा मृत्यू झालेला आहे त्याचा पुनर्जन्म देखील निश्चित आहे. आणि आपण जे काही सगळं करतो, आध्यात्मिक गोष्टी, मग ती पूजा असो, भगवंतांची आराधना असो, भगवंतांचं नामस्मरण असो, त्यालाच आपण म्हणतो भक्ती. भक्ती म्हणजे असं नाही की सगळं सोडून जंगलात जायला लागेल, मोठी दाढी वाढवावी लागेल, रुद्राक्षांच्या गळ्यात माळा घालाव्या लागतील किंवा सगळं सोडून द्यावं लागेल, नाही. भक्ती म्हणजे जेही आपण करत आहोत त्यामध्ये भगवंतांना आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये भगवंतांना आणणं किंवा कुटुंबामध्ये भगवंतांना ऍड करणं म्हणजे भक्ती. जसं आपण जेवतो, सगळेजण जेवता येतं की कोणी असं आहे की फक्त आम्ही हवा खाऊन जगणारे सुद्धा आहे. अमेरिकेमध्ये जसं आमचे महाराज एकदा सांगत होते, ज्यावेळी ते पहिल्यांदा 1978 साली अमेरिकेला आले, ज्याने हा ग्रंथ लिहिलेला आहे, लोकनाथ स्वामी महाराज. तर ते सांगत होते की मी जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेला गेलो तर मी आश्चर्यचकित झालो. म्हटले अमेरिकेची मुलं सुद्धा खेळतात, तेही सुद्धा खेळतात, फुटबॉल असो किंवा कोणताही खेळ खेळत असतात.
त्यांना वाटायचं, मला ते म्हणाले की मला वाटायचं मी अमेरिकेत गेल्यानंतर अमेरिकेतील मुलं जन्मापासूनच सायंटिस्ट किंवा डॉक्टर किंवा इंजिनियर सगळे रिसर्च वगैरे करत असतील. पण नाही, जसं आपले आचार्य म्हणतात, संत मंडळी म्हणते की बाल्यावस्था क्रीडासक्ता, तरुणावस्था तरुणी रक्ता, वृद्धावस्था चिंतामग्न. हे जनरल आहे सगळीकडं, ऑल ओव्हर द ग्लोब सगळीकडं सेम नियम आहे, कुठेही चेंज होत नाही. जसं 2+2 हे 4च असतात. अमेरिकेत 4.5 आणि भारतात 3.5 होत नाही. 2+2 हे 4च असतात. आणि त्याच पद्धतीनं बाल्यावस्था, जेव्हा बालक लहान असतो किंवा व्यक्ती लहानपणामध्ये तो खेळण्यामध्ये आसक्त असतो, बाल्यावस्था क्रीडासक्ता, तरुणावस्था तरुणी रक्ता. आणि जेव्हा तो तरुण होतो तरुणींच्या मागे लागतो, आणि वृद्धावस्था चिंतामग्न, ती चिंता करण्यामध्ये, अरे काय होईल, माझं काय होईल आणि मी काय केलंय त्याचं चिंता. तर एक मराठीत शब्द आहे बघा, भगवंतांचं चिंतन आपण का करतो. चिंतन, अगदी सोपा शब्द आहे चिंतन. जर आपण चिंता करत बसलो तर हळूहळू हळू ती चिंता डॉट निघून जातं आणि चिता होते फक्त. म्हणून आपण भगवंतांचं चिंतन करतो. जर आपण कीर्तनामध्ये भाग घेतला नाही तर मग आपण संसारातील या भौतिक जगातील नर्तकींच्या मागे राहतो. किती शब्द आपण कधी विचार केलेला नसेल, पण ते शब्दच असे तयार झालेले आहेत, नर्तकी. आणि त्याचं उलट जर केलं तर कीर्तन, नर्तकी कीर्तन. जर नर्तकींच्या मागे जर नाच गाण्यामध्ये जर व्यक्ती असेल तर तो कीर्तनामध्ये कधी भाग घेणार. आणि ते जर हळूहळू कमी केलं तर मग त्याची कीर्तनामध्ये रुची वाढते. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणत आहेत की संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, थारा नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. जसं इंगळ्यांची जत्रा होते महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, इंगळ्यांची जत्रा म्हणजे अगदी तापवलेले जे निखारे असतात, निखाऱ्यावरती लोक पळत असतात न चप्पल घालता. आणि त्यांची अशी समज आहे की त्या देवी देवतांच्या मंदिरामध्ये ती शक्ती अशी प्राप्त होते की निखारे त्यांना भाजत नाहीत पायाला, ते पळत असतात त्याच्यावर. तर संसार दुःख मुळ चोहीकडे इंगळ, मग तो किती मोठा जरी असेल व्यक्ती तरी तो निखाऱ्यावरती थांबू शकत नाही, पळणार असतो, लवकर लवकर तिथून निघून जाण्यासाठी धावपळ करणार. तसाच आपला संसार देखील धावपळीमध्ये चाललेला आहे. संसार दुःख मुळ चोहीकडे इंगळ, चारी बाजूने इंगळ आहे, थारा नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणत आहेत, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता सेवा या कुटुंबाची. थकून गेलो भगवंता, बस बस झालं. तसं महाराष्ट्रात एक आडनाव आहे, कर मर कर. कर मर आणि पुन्हा कर, जीवनभर तेच चालू, कर मर कर, कर मर कर, करा मरा आणि पुन्हा करा, कर मर कर. तर त्या पद्धतीनं तुकाराम म्हणतात, मी थकून गेलो भगवंता अक्षरशः. आणि म्हणून तुकाराम महाराज आपल्यासाठी संदेश देत आहेत की आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. आपुल्या हिता जो असे जागता, स्वतःच्या हितासाठी जे जागे झालेले आहेत. आता हितासाठी झोपेतून जागे नाही. आता जो खरोखर व्यक्ती झोपलेला आहे त्याला उठवणं सोपं आहे, पण जो झोपायचं नाटक करतो त्याला कसं उठवणार? आपुल्या हिता, स्वतःचं हित ज्यानं समजलेलं आहे. आपुल्या हिता जो असे जागता, स्वतःचं हित कशामध्ये? ह्या मनुष्य जीवनामध्ये आपल्याला सगळ्यांना मोठमोठी जबाबदारी आहे, कर्तव्य आहेत. कुणी घरदार सोडून कुठेही जाऊ शकत नाही. प्रत्येकाला जबाबदारी, प्रत्येकाचा जो आश्रम, जसं भगवंताने सांगितलं, फक्त त्याच्या रंगावरून किंवा जन्मावरून किंवा त्याच्या आर्थिक परिस्थितीवरून हे आश्रम आणि वर्ण तयार झालेले नाही आहेत. भगवान सांगतात, चातुर्वर्ण मया सृष्टम गुण कर्म विभागशः. त्याच्या गुण आणि कर्मानुसार हे वर्ण आणि आश्रम तयार झालेले आहेत. मग त्यातील एक आहे ब्रह्मचारी आश्रम, जे मंदिरात राहतात. ब्रह्मचारी गुरुकुले वसंतांतो गुरोरहितम.
महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात प्रत्येकाला वाटते की सगळेजण संन्यासी आहेत. जे लाल कपडे घातलेले असतील सगळे संन्यासी महाराज लोक आहेत, किंवा जेही धोतर घालते त्यांना वाटते सगळेच महाराज आहेत. नाही, जे गुरूंच्या आश्रमामध्ये वयाच्या 5 ते 6 वर्षापासून 25 वर्षामध्ये राहतात त्यांना म्हटलेलं आहे ब्रह्मचारी. वयाच्या 5 ते 25 वयापर्यंत त्यांना गुरु जे आहेत त्यांना पूर्ण आध्यात्मिक ज्ञान किंवा वेगवेगळे अस्त्र शस्त्र त्यांना गुरुकुल म्हटलं जायचं, शिकवलं जायचं. जसं आता आपण शाळेत पाठवतो मुलांना किंवा हॉस्टेलमध्ये, त्याचंच आध्यात्मिक नाव आहे गुरुकुल, ज्या ठिकाणी त्यांना सर्व विद्या शिकवल्या जायच्या. आणि त्यानंतर वयाच्या 25व्या वर्षानंतर जर कुणाला वाटलं की बाबा मला आता गृहस्थ आश्रमामध्ये लग्न करून जर प्रवेश करून मला जीवन जगायचं आहे, तर तशी परवानगी आहे. प्रत्येक जण गृहस्थ बनू शकतो. पण जर ज्याला वाटत असेल की नाही मी आश्रम मध्येच राहतो, मग तो आपलं जीवन आजीवन ब्रह्मचारी राहतो. मग दुसरा आहे गृहस्थ आश्रम. गृहस्थ आश्रमामध्ये पती पत्नी दोघं विवाहबद्ध होऊन ते भगवंतांची भक्ती करतात किंवा आराधना करतात. जसं आपण एकत्रित इथं येऊन पांडुरंगाची आराधना करत आहोत. फॅमिली दॅट प्रेज टुगेदर स्टेज टुगेदर. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण पाहिलं असेल कित्येक सण आहेत, प्रत्येक महिन्याला 1-2 सण असतातच, की एकादशी, गौरी आला, गणपती आला, दसरा आला, दिवाळी आली, प्रत्येक उत्सव असतात, गुढीपाडवा आला. का? कारण कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने जितकेही सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांनी एकत्रित येऊन भगवंतांची प्रार्थना करावी. आपल्या देवघरासमोर उभं राहून भगवंतांची, आपल्या कुलदेवतेची, आपल्या ग्रामदेवतेची आराधना करावी, नमस्कार करावा. त्यामुळे ते कुटुंब एकत्रित राहू शकतं. त्याला म्हटलंय गृहस्थ आश्रम. वानप्रस्थ, वयाच्या 50व्या वर्षी, 50 वर्ष झाली, 51 या वनामध्ये आता, वनामध्ये या आता 51व्या वर्षी वनामध्ये, म्हणजे घरापासून थोडं अलिप्त राहून भगवंतांच्या भक्तीसाठी किंवा आत्मसाक्षात्कारासाठी अधिक वेळ देता यावा यासाठी. आणि मग त्यानंतर 60-65 वर्षानंतर मग तो व्यक्ती संन्यास घेतो. काम्यानाम न्यासः इति संन्यासः. वानप्रस्थ आश्रमामध्ये तो आपल्या पत्नीवर बोलू शकतो किंवा राहू शकतो, पत्नीने बनवलेलं भोजन तो घेऊ शकतो. पण संन्यास आश्रमामध्ये त्याचं कोणतंही घर राहत नाही. त्याला म्हटलेलं आहे संन्यासी. आजकालचे संन्यासीने ज्यांची मोठमोठी करोडोची प्रॉपर्टी आहे आणि ते संन्यासी झाले. भगवंतांच्या शब्दानुसार जर संन्यास म्हणेल तर आपण घराला म्हणतो निकेतन. घराला नाव ठेवतो कधी कधी शांती निकेतन. खरं ती शांती नसते घरात, ती वेगळी गोष्ट. नाव तर असतं घराचं शांती निकेतन. पण संन्यासीला म्हटलेलं आहे अनिकेतः, ज्याचं कोणतंही घर नाही. निकेतनचा विरुद्धार्थी शब्द अनिकेतः. आणि संन्यासी प्रत्येकाच्या घरी किती वेळ थांबू शकतात भिक्षा मागण्यासाठी? जितका वेळ गाईचं दूध दोहन करण्यासाठी लागतो, गाईचं दूध काढण्यासाठी जितना वेळ लागतो त्या वेळेमध्ये ते येऊन भिक्षा ग्रहण करतात आणि जातात. त्यांना म्हटलेलं आहे संन्यासी. सगळे संन्यासी, सगळ्यांना वाटतं की माळा घातली सगळे संन्यासी. तर या 4 वर्ण आणि 4 आश्रम, तर हे आश्रम झाले. आणि वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर शूद्र म्हणजे कमी जातीचा किंवा तुच्छ असं नाहीये. जो सगळ्या वर्णांना मदत करतो आणि सगळी जबाबदारीची कामं करतो त्याला म्हटलेलं आहे शूद्र, असिस्ट करणारा. ब्राह्मण पठन पाठन यजन याजन, पाठ शिकवणं, आध्यात्मिक ज्ञान देणं. ज्या भागवत कथा किंवा भागवताचे पाठ होतात, पारायण होतात, भागवत कधीही विकलं जात नाही. भागवत हे पात्र व्यक्तीला दिलं जातं, त्याची पात्रता पाहून. पात्र म्हणजे आपण भांड सुद्धा म्हणतो, भांड्याला सुद्धा पात्र म्हणतो. त्या जर पात्रामध्ये पहिलाच आपण जर भरपूर काही गोष्टी ठेवलेल्या असतील तर आपण दुसरं काय घालणार, जोपर्यंत रिकामी होत नाही. मग ती रिकामी आपण, जे ब्राह्मण जे आहेत ते आध्यात्मिक ज्ञान देतात, कोणतीही पगार किंवा सॅलरी न घेता. ज्यांना जी दीक्षाणा देतील ती मिळाली नाही मिळाली भगवान भरोसे. त्याला म्हटलंय ब्राह्मण. क्षत्रिय, जो क्षात्र धर्माचं पालन करतो. धर्मो रक्षती रक्षितः, जो धर्माचं रक्षण करणारा, त्याला म्हटलेलं आहे क्षत्रिय. त्यानंतर वैश्य, कृषी गोरक्षा वाणिज्यम. कृषी म्हणजे शेती, गायींचं रक्षण, आणि वाणिज्य म्हणजे व्यापार, त्याला म्हटलेलं आहे वैश्य. आणि या 3 आश्रमांना
मदत करणारा आहे शूद्र. शेवटचे राजा आणि ऋषी जर झाले तर ते होते छत्रपती शिवाजी महाराज. जे शेवटचे राजा आणि ऋषी दोन्ही एकत्रित म्हणून त्यांना म्हटलेलं आहे राजर्षी, राजऋषी, राजा पण आणि ऋषी पण. ज्यावेळी सालोमालो आणि वेगवेगळ्या तथाकथित जे तुकाराम महाराजांच्या विरुद्ध त्यांनी षडयंत्र करायचे की तुकाराम महाराजांची भक्ती ही इतकी शुद्ध भक्ती आहे की त्यांचा जर प्रचार वाढला तर मग आपलं काय होईल, आपला व्यापार बंद पडेल. तर त्यांनी भरपूर प्रयत्न केले आणि धर्मशास्त्राच्या पीठामध्ये तक्रार नोंदवली, वेगवेगळे प्रयत्न केले, त्यांना मंदिरात जाण्यासाठी बंदी आणली, सगळं बंद केलं. तेव्हा तुकाराम महाराजांची पत्नी इतकी भक्त नव्हती तरीही तिने भगवंतांना कधीही असं म्हणजे दगड तर म्हणायची ती, विठ्ठल दगड आहे, हा काळा दगड आहे, त्या काळ्या विट्याला काय करताय, आता दगड आहे. पण ज्यावेळी त्यांचा मुलगा जेव्हा आजारी पडला त्यावेळी हातात एक फाटकी चप्पल उचलली, बाळाला उचललं, फरफटत ओढत घेऊन गेली मंदिरात आणि विठ्याला म्हणे, ए काळ्या विठ्या, माझ्या मुलाला ठीक करा, ए चप्पल देते आणून. तर ते पाहून तिथल्या मंदिरातल्या भक्तांनी किंवा सालो मालोनी मंदिरात येणं बंद करून टाकलं. म्हणजे तुझ्या पत्नीने भगवंतांची विटंबना केलेली आहे, चप्पल भगवंतांवरती उचलून पुढे यापुढे मंदिरात येता कामा नाही. आणि असे भरपूर प्रयत्न केले त्यांना मंदिरात बंदी घालण्यासाठी. तरी पांडुरंगाची कृपा, त्यांची ख्याती, त्यांची प्रसिद्धी वाढतच चालली आणि सरते शेवटी सालोमालो शिवाजी महाराजांजवळ पोचले आणि शिवाजी महाराजांना तक्रार केली की तुकाराम हा एकतर शूद्र परिवारामध्ये यांनी जन्म घेतलेला आहे, त्यानंतर हा ब्राह्मणांना दीक्षा देतो, ब्राह्मण याच्या पायाखाली लोळत असतात, प्रणाम करतात, हा ब्राह्मणांना आशीर्वाद देतो, कोणता अन्याय? ब्राह्मण तर सर्वश्रेष्ठ आहे आणि या शूद्राला कोणी अधिकार दिला वेदांचं वक्तव्य करण्यासाठी, वेदांवरती टीका करण्यासाठी? त्यामुळे याला दंड पाहिजेच. आणि शिवाजी महाराजांनी लगेच ताबडतोब निर्णय नाही घेतला. त्यांनी योजना बनवली की कशा पद्धतीनं तुकाराम महाराजांची आपण परीक्षा घेऊ. मोरोपंत जे शिवाजी महाराजांचे सेनापती होते, मोरोपंतांना त्यांनी नजराणा दिला. मोठमोठे जसे आपण अभिषेकच्या थाळ्या पाहत होतो तसे मोठमोठ्या थाळ्यांमध्ये रेशमी वस्त्र, दागिने, मुकुट, सगळं भरपूर असे दागिने, कपडे पाठवले. आणि तुकारामांच्या घरी मोरोपंत आणि शिवाजी महाराजांचे काही सैनिक आले. दरवाजावर दस्तक दिली, दरवाजा उघडला. तुकाराम महाराजांचा मुलगा होता आणि शिवाजी महाराज समोरच एका झाडाझुडपामध्ये लपलेले होते, पाहत होते काय चाललेलं आहे. सगळ्यात पहिला जेव्हा मुलांनी दरवाजा उघडला त्यावेळी मोरोपंताने विचारलं, म्हटले कोण आहात आपण? म्हटलं आम्ही तुकाराम महाराजांना भेटायसाठी आलेलो आहोत. म्हणजे तुकाराम महाराजांना कोणी ओळखतंय? आश्चर्याची गोष्ट आहे. म्हटले महाराज कुठे आहेत? म्हटले महाराज आता बाहेर गेले. सांगा काय आदेश? म्हटलं हे शिवाजी महाराजांनी पाठवलेलं आहे नजराणा, हे जे गिफ्ट आहेत सगळे शिवाजी महाराजांनी पाठवलेले. म्हणजे कुणासाठी? आमच्यासाठी. त्यांना तर विश्वासच होत नव्हता की त्यांच्यासाठी पाठवलेले. आणि इतके आनंदित झाले. कित्येक महिन्यानंतर किंवा कित्येक दिवसानंतर घरामध्ये धान्य, कपडे, वस्त्र सगळे आलेले होते आणि आनंदाने त्यांनी ते लगेच कपडे घेतले, स्वीकार केले. पत्नीने सगळे गळ्यात दागिने घातले, मुकुट घातला, सगळे तयार झाले. तुकारामांची पत्नी, तुकारामांचा मुलगा, मुलग्याला त्या मोरोपंतांनीच तयार केलं, मुलगी तयार झाली. तितक्यात तुकाराम महाराज आले आणि महाराजांनी पाहिलं की माझी पत्नी, माझी मुलं इतक्या सुंदर आभूषणाने तयार होऊन झालेले आहेत. तुकाराम महाराज आपल्या पत्नीजवळ गेले, तिचा मुकुट काढला, दागिने काढले आणि जमिनीवर फेकून दिले. आश्चर्य झाले मोरोपंत पाहिल्यानंतर. इतके दागिने, इतके सगळे आभूषण कोणी जमिनीवर टाकते का? रस्त्यावर काही एक चमकणारी गोष्ट जर दिसली तरी हळूच लगेच माणूस खिशात ठेवतो. कदाचित सोनं असेल तर काही ना काहीतरी भेटेल. आणि इतके दागिने फेकतायत जमिनीवरती, तर आश्चर्यचकित झाले. आणि त्यावेळी तुकाराम महाराज म्हणू लागले, परद्रव्य परनारी झाली विषाची परी, आम्हा घरी धन मूर्तिके समान. दुसऱ्याचं धन, दुसऱ्याची स्त्री हे आम्हाला विषापेक्षाही भयंकर आहे. आणि राहिली गोष्ट आभूषणाची, हे आभूषण आपल्याला माती समान आहे, त्यामुळे आम्हाला नको, घेऊन जा वापस. आणि जेव्हा त्याने आपल्या पत्नीचे दागिने काढले, मुलांना पण कळालं काहीतरी गडबड आहे. मुलांनी पण आपले कपडे, दागिने काढून जसे होते तसे
जमिनीवर फेकून दिलं. आणि त्यांनी सांगितलं मोरोपंतांनी, महाराज, शिवाजी महाराजांना आपल्याला भेटण्याची इच्छा आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांना मला भेटून काय मिळणार आहे, आणि मला सुद्धा त्यांच्याजवळ जाऊन मला तरी काय त्यांच्याकडून भेटणार आहे. आणि हाडामासाचं चालतं बोलतं रूप त्यांच्या समोर घेऊन जाऊन इतकं वेळ व्यर्थ घालवण्यात काय अर्थ आहे. जर शिवाजी महाराजांना जर काय सांगायचंच असेल तर माझा एक संदेश द्या. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, म्हणता हरीचे दास तुका म्हणे मज हीची आस. एकच आदेश किंवा संदेश द्या. कंठी मिरवा तुळशी, जशी मला आपण दिली कंठीमाळ, नंतर कंठीमाळ किंवा ती कंठावरती असते म्हणून कंठीमाळ. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, जसा एकादशी व्रत आहे, व्रत करा एकादशी, म्हणता हरीचे दास. जर शिवाजी महाराजांना सांगा की ते हरिदास म्हणजे भगवंतांचे भक्त बना, हीच माझी एक इच्छा आहे. आणि हे जेव्हा ऐकलं शिवाजी महाराजांनी लगेच धावत पळत आले आणि तुकाराम महाराजांचा आश्रय घेतला चरणांचा, आणि म्हणाले की मला महाराज आश्रय द्या, मी फार मोठा अपराध केला तुमच्या चरणी, तुम्हाला बंदिस्त बनवण्यासाठी मी आलेलो होतो, पण तुम्ही माझे डोळे उघडले, आध्यात्मिक ज्ञानानं माझे डोळे उघडले, आपण क्षमा करा. आणि त्यावेळी तुकाराम महाराज म्हणाले, शिवबा तू दूरून आलेला आहेस आणि मलाही तुला काही सांगायचं आहे, तू थांब. आणि शिवाजी महाराजांनी मोरोपंतांना संदेश दिला, म्हटले मोरोपंत जा, राज्य कारभार तुम्ही सांभाळा, आता मी येणार नाही वापस. म्हटले मग राजाचं काय होईल? म्हणजे राज्य तुम्ही सांभाळा. मासाहेबांना सांगा शिवाजी महाराज किती महत्वाचा संदेश देत आहेत. शिवाजी दगड मातीच्या किल्ल्यात दडून बसलेल्या षड रिपूंवर विजय मिळवण्या, किल्ल्यात दडून बसलेल्या शत्रूंवर विजय मिळवण्यापेक्षा हृदयामध्ये दडून बसलेले जे षड रिपू आहेत, शत्रू आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मात्सर्य, या शत्रूंना विजय मिळवण्यामध्ये शिवबा गुंतलेला आहे, तुम्ही जा. पण तुकाराम महाराज म्हणाले नाही, हे असं मरकट वैराग्य घेऊन चालणार नाही. मरकट वैराग्य म्हणजे माकडासारखं वैराग्य. माकड कधी कपडे घालत नाही, माकडाचं कधी घर नाही, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, दुसऱ्या झाडावरून तिसऱ्या झाडावर, पण दिवसभर करते काय, माकडिणींच्या मागे असतं. त्याला म्हटलेलं आहे मरकट वैराग्य किंवा स्मशान वैराग्य, प्रसिद्ध शब्द आहे. स्मशानात गेल्यानंतर सगळे थांबले, सकाळी कुछ नाही जिंदगी, काही नाही, बस शेवटी इथेच यायचं आहे. जशी घरी जाऊन आंघोळ झाली विसरले सगळं, तिथंच त्याच वेळेमध्ये तितकं वैराग्य उत्पन्न, त्याला स्मशान वैराग्य म्हटलेलं आहे. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं, शिवबा नाही, क्षात्र धर्माचं पालन करणं तुझं कर्तव्य आहे. क्षत्रिय आहात आपण आणि धर्माचं रक्षण करणं, आपण जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करेल. आणि म्हणून म्हटलेलं आहे, आपुल्या हिता जो असे जागता. आणि तेव्हा तुकाराम महाराजांनी जाग केलं शिवाजी महाराजांना. धन्य माता पिता तयाची, आणि अशांचे माता पिता जे धन्य आहेत. जसं आपण आज एकत्रित झालेलो आहोत एकादशीच्या दिवशी, पांडुरंगाची कथा, पांडुरंगाचा अभिषेक, पांडुरंगाचं कीर्तन. आणि आपलं सौभाग्य आहे, मला तर असं सुरुवातीला वाटलं की महाराष्ट्रातच आलो पुन्हा काही क्षणासाठी कीर्तनामध्ये. सगळ्या मंदिरामध्ये जे वेगवेगळ्या आचार्यांचे, संतांचे फोटो जे आहेत, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, रामदास स्वामी, समर्थ स्वामी, गोंदवलेकर महाराज, सगळ्यांचे जितकेही, असं वाटतं मंदिरातच आपण महाराष्ट्रात आलो. आणि सौभाग्य आहे की आपण इथं आल्यानंतर देखील आपण संस्कृती सोडलेली नाही. एक आहे सुशिक्षित बनतो आपण, चांगलं आहे, प्रत्येकाने शिक्षण घेणं, शिक्षणाची जबाबदारी प्रत्येकाची आहे, पण त्या शिक्षण घेते वेळी आपण आपली संस्कृती सोडू नये. जसं सांगितलेलं आहे की या साधूंची, या समाजामध्ये, या संसारामध्ये साधूंची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीनं पाण्यामध्ये बोट किंवा नौकीची आवश्यकता असते, नौका लागते पाण्यामध्ये पार करण्यासाठी, वापर करण्यासाठी, ती जर नौका आपण जमिनीवरती आणून ठेवली त्याची काही व्हॅल्यू राहत नाही. नौकेची व्हॅल्यू ही पाण्यामध्ये आहे, पण त्या नौकेच्या आत जर पाणी आलं तर ती बुडणार. जमिनीवर पण नाही चालणार आणि पाण्यात सुद्धा नाही चालणार. पाण्यात ठेवू पण त्याच्या नौकेच्या आत पाणी येता कामा नये. त्याच पद्धतीनं आपण संसारात राहावं, पण संसार आपल्यामध्ये येऊ नये याची काळजी घ्यावी. आपण संसारात राहावं पण संसार जो आहे तो संसार आपल्यामध्ये येणार नाही याची काळजी घ्यावी.
त्यामुळे आपण जबाबदारी प्रत्येकाने घेणं आवश्यक आहे की आपल्या मुलांना आपल्या धार्मिक पद्धतीचं, आपलं धार्मिक जीवन, आपलं अध्यात्माविषयी सांगणं आवश्यक आहे. भारतामध्ये काही दिवसापूर्वी एक आर्टिकल आलेलं, लव्ह जिहाद. लव्ह जिहाद म्हणजे जे मुस्लिम परिवारातील लोक हिंदू ब्राह्मण कुटुंबातील मुलींना फसवून लग्न करतात. तर एक मुलगीने आपला इंटरव्ह्यू किंवा एक बोलणं, जी वार्ता जी झाली, मुलांनी आपल्या वडिलांनी आणि मुलींचा जो संवाद झाला, तो संवाद न्यूजपेपरमध्ये आर्टिकलमध्ये आलेला. जे स्पेशल टॉक्स वगैरे असतात एक पर्टिक्युलर एरियामध्ये न्यूजपेपर. तर त्या ठिकाणी त्या मुलीला त्या वडिलांनी विचारलं, म्हटले का असं केलं? मी तुला जवळजवळ 20-25 वर्ष तुला मोठं केलं, तुला शिकवलं, तुला शाळा कॉलेज सगळं कशाची कमी पडू दिली नाही, आणि तू इतका मोठा निर्णय आमचं समाजामध्ये नाक नाक कापून टाकलं किंवा समाजामध्ये इतकी आमची बदनामी झाली, असं का केलं? का परधर्मामध्ये जाऊन विवाह केला? तर त्या मुलीने आपलं रिअलायझेशन सांगितलं, बाबा मी तुमच्या सोबत 25 वर्ष राहिले, तुम्ही कधीही आमच्या आध्यात्मिक जीवनाविषयी, कधीही भगवद्गीतेविषयी, कधीही महाभारताविषयी, कधी रामायणाविषयी कधी सांगितलं नाही. पण मी त्याच्यासोबत 2 वर्ष राहिले, त्यांनी मला पूर्णपणे कुराण म्हणजे काय, कसं अध्ययन करावं, नमाज कशा पडावं, सगळं त्यांनी मला शिकवलं. मग चूक कोणाची, माझी की तुमची? मला कधी सांगितलंच नाही या पद्धतीनं काही असतं म्हणून अध्यात्म. त्यामुळे जेव्हा आपण धर्माचं रक्षण करतो, धर्म आपलं रक्षण करतो. तर आपण कुठेही असो, आपण आपली जी संस्कृती आहे, आपले जे परंपरा ज्या आलेल्या आहेत, तशी परंपराच आहे विठ्ठलाची. इतका मोठा या ठिकाणी अभिषेक, कीर्तन सगळ्यांना एकत्रित करून, हीच मोठी परंपरा, हीच संस्कृती, आणि यालाच म्हटलेलं आहे भक्ती. स्थळी काळी पाषाणी हरिमुखे म्हण, हरिमुखे म्हण, पुण्याची गणना कोण करे. स्थळी काळी पाषाणी, आपण कोणत्याही स्थळी असो, कोणताही वेळ असो किंवा कुठेही असो, ज्या ठिकाणी आपण असो, भगवंतांची भक्ती, ज्या भगवंतांनी आपल्याला 24 तास दिलेले आहेत, त्यातील काही मिनिटं, 10 ते 15 मिनिटं जरी आपण भगवंतांना प्रणाम करण्यासाठी, एक पुष्प अर्पण करण्यासाठी, जसं भगवंत भगवद्गीतेत म्हणाले, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्तियांनी जर मला दिले तर मी अश्नामी प्रयतात्मनः. भक्तीने जर, भक्ती भावनेने जर मला कोणी अर्पण केलं तर मी ते स्वीकार करतो. पत्रम पुष्पम फलम तोयम. पत्र म्हणजे तुळशीचं पान, पत्रम पुष्पम एखादं कोणतंही फुल, ते जर नसेल तरी पाणी किंवा एखादं फळ, जे काही असेल ते अर्पण करणं आहे, प्रणाम करणं आहे. आपल्या भगवंतांचं नामस्मरण एक 10 मिनिटं, ज्याला आपण नामस्मरण म्हणतो किंवा जप म्हणतो किंवा त्याला मेडिटेशन म्हणतात, ज्या काही असेल, तोच भगवंतांचं नामस्मरण करणं, त्याला म्हटलेलं भक्ती. नंतर मग दिवस आपल्यासाठीच आहे पूर्ण. आणि जेव्हा आपण अध्यात्मामध्ये राहू, बघा आपले विचार, आपली शक्ती किंवा आपली स्मरण शक्ती, जे लोक अध्ययन करतात किंवा नामस्मरण करतात, मेडिटेशन करतात, त्यांची स्मरण शक्ती सुद्धा वाढते. त्यांच्या जीवनामध्ये किती फरक पडतो. जे भक्त आहेत त्यांच्या जीवनामध्ये किती खर्च सुद्धा कमी होऊन जातो. आता किती एकच ड्रेस, कुठलाही असा नाही की हे ड्रेस तो ड्रेस, एकच ड्रेस दररोज, एव्हरी डे, संडे हो या मंडे एकच ड्रेस. जसे एक भक्त सांगत होते, संडे हो या मंडे रोज खाओ अंडे और फिर यमराज के मिलेंगे दंडे. तर तसं पद्धतीनं आपण भगवंतांच्या कृपेनं आपल्याला जी भक्ती भेटलेली आहे, आणि विशेष करून पांडुरंगाची भक्ती, इतके दयाळू आहेत भगवंत. भारतामध्ये असो किंवा संपूर्ण पृथ्वीवरती असो, एक मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये जाऊन आपण आपलं डोकं भगवंतांच्या चरणी ठेवू शकतो. जे भगवंत पुंडलिकाला भेटण्यासाठी आले, पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होते, पण सुरुवातीला पुंडलिक त्या आई आणि वडिलांसोबत असायचे, पण त्यांनी कधीही आपल्या आई वडिलांची सेवा केली नाही, कधी भक्ती केली नाही. आई वडिलांनी इच्छा व्यक्त केली, याचं जर लग्न केलं तर काय होईल, हा थोडा सुधारेल, लग्न झाल्यानंतर तरी बा सुधारेल, प्रयत्न केला तर उलट झाला आणि तो आणि बिघडला.
आई वडिलांनी इच्छा व्यक्त केली, बाबा तुझ्यासोबत राहणं कठीण आहे, चला मला कमीत कमी काशी यात्रा तरी घडव, एकदा काशी यात्रेला जाऊ, स्नान करू. ते म्हटले मी येणार नाही, तुमचं तुम्ही निघून जा, आणि त्यांना पाठवून दिलं घरातून. जेव्हा पत्नीनं सांगितलं कुठं चाललेत ते म्हातारी म्हटलं एक काशीला, म्हणजे चला आपण पण जाऊ. तर आपल्या पत्नीसाठी एक घोड्याची व्यवस्था केली आणि तेही काशीला निघाले. जेव्हा काशीच्या जवळ आलेले होते त्यावेळी ते एका कुकुट मुनींच्या आश्रमात आले, आणि योगायोग त्या ठिकाणी त्यांचे आई वडील पण होते, आणि कुकुट मुनींच्या आश्रमात ते रात्री विश्रांती घेण्यासाठी थांबले. रात्री त्यांनी पाहिलं की एक 3 सुंदर युवती आहेत, दिसायसाठी सुंदर आहेत पण त्यांचे कपडे मळलेले आहेत, अगदी विचित्र त्यांचा अवतार आहे, आणि अगदी थकलेले आहेत, परिस्थिती अगदी घाण, कपडे वगैरे मलिन झालेले आहेत. आणि त्या तिघी आल्या रात्रीच्या वेळी. त्या तिघींनी कुकुट मुनींच्या आश्रमामध्ये झाडू मारण्यास प्रारंभ केली, स्वच्छता साफसफाई केली, आणि जसा सूर्योदय झाला त्या अगदी सुंदर तेजस्वी अगदी चमकू लागल्या पुन्हा देवी, आणि त्या निघून गेल्या. आता हे पुंडलिकाने पाहिलं, पुंडलिकाला आश्चर्य वाटलं, असं कसं होऊ शकतं. मग त्याने कुकुट मुनींना विनंती केली, म्हटलं मला आणखी एक दिवस राहायचं आहे, राहू शकतो. म्हटलं राहा, विश्रांती घ्या, काही अडचण नाही. आणि रात्री पुन्हा त्या आल्या 3 कन्या, परिस्थिती तशीच घाण, कपडे मलिन, थकलेल्या, आणि रात्री साफसफाई केली, आणि पुन्हा सकाळी सूर्योदयाच्या किरणात जसा किरण उघडला तसा ते पुन्हा तेजस्वी स्वच्छ झाले. त्याने डेअरिंग केली आणि विचारलं, म्हटलं आपण कोण आहेत. तर त्याच्यातली एक कन्या म्हणाली, मी का सांगू आपल्याला, तुझ्यासारखा पापी जो कधी आपल्या आई वडिलांची ज्यांनी सेवा केली नाही, कधी कुणाच्या आदेशाचं पालन केलं नाही, तुला उत्तर देण्यास आम्ही बांधिलकी नाही, आम्ही बांधलेलं नाही. म्हणजे दुसरी म्हणाले, अरे सांगून टाक, काय त्याला, जाऊ दे. म्हणजे त्यावेळी दुसरी सांगू लागली, ही आहे गंगा, मी यमुना, आणि ही सरस्वती, आम्ही 3घी जणी आहोत. तुमच्यासारखे पापी जीव जेव्हा आमच्या पात्रामध्ये स्नान करतात त्यावेळी आम्ही मलिन होऊन जातो, पण या कुकुट मुनींच्या आश्रमामध्ये येऊन कुकुट मुनींसारख्या भक्तांची ज्यावेळी आम्ही सेवा करतो त्यावेळी आम्ही पुन्हा पवित्र होतो, भक्तांचा आश्रय घेतल्यामुळे. जसं भगवान सांगतात, मी भक्तांच्या अधीन आहे, अहम भक्त पराधीन, मी भक्तांच्या अधीन आहे. आणि त्या पुन्हा तयार होऊन सकाळी जायच्या, आणि त्यावेळी त्याला चूक कळाली आपली पुंडलिकाला, आणि मग तेव्हापासून त्याने आई वडिलांची सेवा प्रारंभ केली, आणि अशी सेवा केली आई वडिलांची, कारण आई वडील दोघेही भक्त होते, आणि भक्तांच्या चरणांचा आश्रय घेतल्यामुळे भगवंतांना यावं लागलं पुंडलिकाला भेटण्यासाठी. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. तर त्या पुंडलिकाला भेटण्यासाठी भगवंत आले, आणि आले तेव्हा काय करत होते पुंडलिक, आपल्या आई वडिलांची सेवा करत होते, चरण सेवा. आणि तर भगवंत आले, भगवंत म्हणाले, अरे पुंडलिक आम्ही आलोय तुला भेटण्यासाठी, दर्शन देण्यासाठी. त्यावेळी पुंडलिक म्हणाले, मी थोडा आई वडिलांच्या सेवेत व्यस्त आहे, ही वीट घ्या आणि थांबा, मी आलोच काही क्षणात. आता ती वीट होती इंद्र, जे स्वर्गाचे राजा आहेत इंद्र. त्या इंद्राने, वृत्रासूर नामक एक असुर होते, पण ते असुर जरी असले तरी भगवंतांची भक्ताची भावना त्यांच्या हृदयामध्ये होती. आणि वृत्रासूर आणि इंद्र यांच्या युद्धामध्ये वृत्रासुराबरोबर युद्ध करायचं होतं, पण इंद्रांनी आपली ट्रिक वापरून युद्ध करण्याऐवजी त्यांना मारून टाकलं. युद्ध करण्या अगोदर त्यांना हत्या केली त्यांची, आणि हत्या केल्यामुळे त्यावेळी जो वृत्रासूर होता, मृत्यूच्या समयी त्यांनी श्राप दिला. म्हटले, तू मला तुझी बुद्धी वापरून, कुबुद्धी वापरून मला मारण्याचा प्रयत्न केला, मी तुला श्राप देतो की तू पाषाण बन, दगड बन. आणि ते इंद्र झाले ती वीट, आणि त्या विठेवरती भगवंत उभे आहेत. योगे 28 विठेवरी उभा, वामांगी रखुमाई दिती दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा, जय देव जय. तर ते आपण जी आरती म्हणतो 28व्या युगामध्ये भगवंत प्रकट झाले, आणि तेव्हापासून भगवंत विठेवरती उभे आहेत. आणि जेव्हा पुंडलिक आले, त्यांची सेवा झाल्यानंतर विचारलं, भगवंता क्षमा करा. पुंडलिक म्हटले, भगवंत म्हणाले, नाही पुंडलिका, मी प्रसन्न आहे, काय वरदान पाहिजे सांग. म्हटले, भगवंता एकच वरदान द्या, तुम्ही सदैव इथं थांबा, आम्हाला सोडून कधी जाऊ नका, मला तुमचं दर्शन घ्यायचं. आता हा पुंडलिक कोण होता, ज्याला भगवंत इथं भेटण्यासाठी आले.
तर कालनेमी आणि कालयवन राक्षस, कालनेमी आणि कालयवन. तर हा कालनेमी जो होता तो देवी देवतांच्या बाजूनं त्याने युद्ध केलेलं होतं द्वापार युगामध्ये. आणि कालनेमीनं जेव्हा युद्ध जिंकलं त्यावेळी देवी देवतांना सांगितलं की मी आता फार थकलेलो आहे, मला झोपायचं आहे बस. तर सॅटर्डे संडे विकेंड फक्त झोपायचं, बाकी काही नाही. म्हटलं तर युद्ध झालेलं आहे, मला झोपायचं आहे. आणि आणि त्याने आशीर्वाद मागितला की जर मला कोणी डिस्टर्ब केलं, मी डोळे उघडले तर तो भस्म व्हायला पाहिजे, असा मला आशीर्वाद द्या. देवी देवता म्हणाले तथास्तु, जशी तुझी इच्छा. आणि हा काल नेहमी एका गुफेमध्ये जाऊन झोपला. आता काल यवन जो राक्षस आहे असुर, त्याला मारणं फार कठीण होतं. म्हणून भगवंत त्याच्यापासून पळत 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 पळत, भगवंताला माहित होतं काल नेहमी कुठं झोपलेला आहे, आणि भगवंत पळत 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 त्या गुफेत आले द्वापार युगामध्ये. आणि भगवंतांनी आपलं उपवस्त्र, भगवंतांनी आपली शॉल तो काल नेहमी झोपलेला त्याच्या अंगावर टाकली. काल यवनला वाटलं कृष्ण झोपलेला, म्हणून त्यांनी जोरात लात मारली. लात मारल्याबरोबर काल नेहमीने डोळे उघडले आणि काल यवन भस्म झालं. आता भस्म झाल्यानंतर काल नेहमीनं पाहिलं की साक्षात द्वारकाधीश उभे आहेत. आणि द्वारकाधीशांनी सांगितलं भगवंता माझ्यासाठी तुम्ही दर्शन द्यायसाठी आलात, कृपा करून इथंच थांबा, मला सोडून जाऊ नका. आणि त्यावेळी भगवंताने म्हटलं अरे बाबा, अजून तर आता माझी मिडल चालू आहे, मध्य लीला चालू आहे, अजून तर महाभारत होणार आहे, भरपूर कार्य माझे बाकी आहेत. पुढच्या अवतारामध्ये किंवा पुढं तू दुसरा जन्म जेव्हा घेशील तेव्हा मी तुझी इच्छा पूर्ण करेन. तोच काल नेहमी पुंडलिक म्हणून पंढरपुरात प्रकट झाला. आणि त्याची इच्छा जी होती भगवंतानी माझ्या समोर उभं राहावं, त्या इच्छे खातर भगवंत आजही तिथं उभे आहेत. आणि जगामध्ये कोणतेही असं मंदिर नाही की आपण मंदिरात गर्भगृहामध्ये प्रवेश करू शकतो. अगोदर तर अशी परिस्थिती होती की भगवंतांना आपण आलिंगन देऊ शकत होतो, भगवंतांना मिठी मारू शकत होतो. पण काही समाजकंटकांनी प्रयत्न केले मंदिर पाडण्याचा, किंवा वेगवेगळे प्रयत्न केले मंदिर उद्ध्वस्त करण्याचा, म्हणून तेव्हापासून आलिंगन बंद झालं. आणि कमीत कमी चरणावरती आपण डोकं ठेवू शकतो. आणि ज्यांच्या चरणावरती जर डोकं ठेवलं तर मग त्या जगामध्ये पुन्हा यायची आवश्यकता असते. त्यांच्या जवळ जेव्हा आपण पोहोचतो त्यावेळी त्यांनी म्हटलंय, कमरेवरती हात ठेवून जे उभारलेले आहेत ते म्हणत आहेत तू आता जेव्हा माझ्या जवळ आला, हा भौतिक संसार फक्त आता कमरेपर्यंत राहिलेला आहे, आता बुडायची आवश्यकता नाही, आता तू बुडणार नाही संसारामध्ये. जसं कुंती महाराणी भागवतच्या पहिल्या स्कंदामध्ये प्रार्थना करते. कुंती महाराणींची प्रार्थना अगदी प्रसिद्ध प्रार्थना आहे, भागवताच्या पहिल्या स्कंदात आहे. आणि कुंती महाराणी भगवंतांना पहिला आठवण करून देते, भगवंता तुम्ही आमचं कधी कधी रक्षण केलं, ज्यावेळी भीमाला विष पाजवून पारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुम्ही रक्षण केलं, लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला तेव्हाही आपण माझं रक्षण केलं, जेव्हा उत्तरेच्या गर्भामध्ये पांडवांचा अंतिम वंशज परीक्षित महाराज जेव्हा होते त्यावेळी अश्वत्थामाने सोडलेल्या ब्रह्मास्त्रापासून तुम्ही त्यांचं रक्षण केलं, सदैव तुम्ही क्षणोक्षणी आमचं रक्षण करत आलेला आहात. द्रौपदीचं भर सभेमध्ये वस्त्रहरण होत होतं तेव्हा भगवंता तुम्ही आमचं रक्षण केलं, आणि आता तुम्ही आम्हाला सोडून चाललात, कोण रक्षण करणार. आता भगवंतांना वाटलं इतकं हिनं सगळं ऍडिशन दिलेले आहेत, नंबर 1 2 3 4, कधी कधी रक्षण केलंय, आठवण करून दिलंय, आणि आता ही हात जोडून उभी आहे. तर भगवंताला वाटलं ही काहीतरी मागणार आहे. भगवंताने म्हटलं काय इच्छा आहे सांग, मग काय मागायचं. कारण का दुःख में सभी सुमिरन करे, सुख में करे न कोय. सुख में यदि सुमिरन करे तो दुःख काहे को होय. कष्ट आलं तरच आपण देवाजवळ जातो, का का असं होतंय, काहीतरी करा भगवंता, देवा काहीतरी करा. तर कुंती महाराणी सुद्धा उभारलेली होती. आणि कुंती महाराणी म्हणाली, भगवंता बघा मी मागणार आहे, तुम्ही देणार का. म्हटलं हा माग. म्हटले हात किंवा मागे सरकता कामा नये, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. म्हटले मागे हटायचं नाही भगवंता, मागून तरी बघ. आणि काय मागितलं असेल कुंती महाराणीने, दुःख आणि कष्ट. पण इतके कष्ट झाल्यानंतर पुन्हा ती कष्ट मागत आहे. विपदः संतुत शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात् पुनर्भव दर्शनम. हे भगवंता माझी एक प्रार्थना आहे, कोणती. विपदः संतुत शाश्वत, विपदा म्हणजे कष्ट द्या,
संतुता म्हणजे एका पाठोपाठ एक, लागोपाठ एक एक नंतर एक कष्ट देत जावा. शाश्वत रूपानं द्या, संपू नका लगेच. शाश्वत रूपानं मला काय करा, एका मागोमाग कष्ट देत राहा. त्यामुळे काय होईल, तुमचं तीव्रतेने स्मरण होईल. आणि जेव्हा तुमचं तीव्रतेने स्मरण होईल तेव्हा तुमचं दर्शन होईल. आणि एकदा जर का तुमचं दर्शन झालं तर पुन्हा जन्म मृत्यूचं दर्शन होणार नाही, या भवसागराचं दर्शन होणार नाही. आणि आपलं सौभाग्य आहे, कुलकर्णी परिवाराने आपल्याला आज भगवंतांच्या दर्शनासाठी, आणि मोहिनी एकादशीच्या दिवशी, आज मोहिनी एकादशी आहे. का मोहिनी एकादशी नाव पडलं एकादशीचं? ज्या भगवंतांनी समुद्र मंथनामध्ये जे अमृत कलश घेऊन जे आले ते वितरित करण्यासाठी कृष्णांनी किंवा नारायणाने जे मोहिनीचं रूप धारण केलं, त्या मोहिनी रूपावरून आजच्या एकादशीचं नाव आहे मोहिनी एकादशी. आणि मोहिनी एकादशीच्या दिवशी आपण पांडुरंगाचा अभिषेक, पांडुरंगाचं कीर्तन, पांडुरंगाची आरती आणि पांडुरंगाचा एकादशी प्रसाद, प्रभूंचे साक्षात दर्शन, प्रसाद, प्रभूचे साक्षात दर्शन जेव्हा प्लेटमध्ये होतात त्याला म्हणलेलं आहे प्रसाद. तर आपण हरे कृष्ण मंदिराच्या वतीनं पुन्हा एकदा धन्यवाद देऊ कुलकर्णी परिवारांना, त्यांनी आज बोलवलं. आणि मी भारतातून निघाल्यानंतर, मी 23 एप्रिलला निघालेलो भारतातून, आणि त्यानंतर लॉस एंजेलिस, ॲरिझोना, फिनिक्स, त्यानंतर फ्लोरिडा, मायामी, टॅम्पा, अलाचुआ, रिचमंड, त्यानंतर बाल्टिमोर, वॉशिंग्टन DC, आणि त्यानंतर मग न्यू जर्सी, सेंट्रल न्यू जर्सी एरियामध्ये. आणि आनंद आहे मला की महाराष्ट्रातून निघाल्यानंतर मुंबईतून मी ज्यावेळी निघालो रामनवमी करून, आणि आज शेवटचा कार्यक्रम विठ्ठलाच्या चरणी अर्पण करून आज उद्या पहाटे परत, तर पांडुरंगाच्या चरणापासून पांडुरंगाच्या चरणी, तर उद्या पुन्हा परतीचा दिवस. आणि आनंदाचा क्षण आहे की सगळे आपण इतक्या मोठ्या संख्येनं पांडुरंगाची भक्ती, पांडुरंगाची सेवा करण्यासाठी, पांडुरंगाच्या कार्यक्रमासाठी आपण एकत्रित झालेलो आहोत. तर पंढरपूरमध्ये जसं आपण ऐकलं पंढरीनाथांचं मंदिर आहे, तसंच इस्कॉनच्या वतीनं प्रभुपाद घाट, इस्कॉन जे मंदिर आहे पांडुरंगाचं पश्चिम तटावरती आहे, आणि इस्कॉन हरे कृष्ण संस्थेचं मंदिर पूर्व तटावरती आहे. आणि वारकरी ना होणारी असुविधा किंवा स्नानाची कष्ट, विशेष करून आषाढी कार्तिक एकादशीमध्ये, तर 600 फुटाचा मोठा घाट बनवलेला आहे, प्रभुपाद घाट, ज्याच्यामध्ये सर्वांना कपडे बदलण्याची सोय. आणि दररोज घाटावरती 500-600 जितके दर्शनार्थी असो, कुणीही असतील दर्शनार्थी, तर तुकाराम महाराज म्हणाले, पंढरीचा वास, चंद्रभागा स्नान, आणि दर्शन विठ्ठलाचे. 3 गोष्टी झाल्यानंतर जेही येतील त्या सर्वांसाठी प्रसाद, निशुल्क, फूड फॉर लाईफ, सर्वांसाठी प्रसादाची व्यवस्था चालू आहे. जवळ 500 असतील, 300 असतील, 200, कधी 1000 पण असतात. तर दररोज 12 ते 2 प्रसाद. आणि मंदिर आता छोटं आहे, याच साईजचं असेल छोटं, राधा पंढरीनाथ मंदिर. आणि 17 एकर परिसरामध्ये नवीन मंदिर आता बांधकाम चालू झालेलं आहे. मकर संक्रांतीला पायाभरणी झाली आणि मंदिराचं फाउंडेशन काम चालू आहे. आणि जवळजवळ 3 लाख स्क्वेअर फूट मध्ये मंदिराचं बांधकाम चालू आहे, ज्यामध्ये भक्तिवेदांत हॉस्पिटल, जेही वारकरी येतील दरवर्षी आषाढी कार्तिकीला, आता येत्या 17 जुलैला आषाढी एकादशी आहे, आणि मंदिराच्या वतीनं दररोज 1 लाख भाविक लोकांना, वारकऱ्यांना जे चालत येतात, आळंदी, देहू, त्यानंतर मुक्ताईनगर, जळगाव, गजानन महाराजांचं शेगाव, तिथून जे येतात सर्वांना त्यांच्यासाठी प्रसाद, निशुल्क प्रसाद. मुंबईचं भक्तिवेदांत हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटल तर्फे जवळजवळ 40 डॉक्टर पूर्ण दिंडीमध्ये आणि पंढरपुरात फ्री मेडिकल कॅम्प त्यांच्या सेवेसाठी. तर हा संपूर्ण प्रोजेक्ट चालू झालेला आहे. आपण जेव्हाही आपण भारतात येणार, निश्चित आपण 1-2 दिवस, 1 दिवस का असेना, मंदिरामध्ये 105 खोल्या पण आहेत, गेस्ट हाऊस, राहायची व्यवस्था सुद्धा आहे, प्रसादची व्यवस्था आहे, गुरुकुल आहे छोट्या विद्यार्थ्यांचं, आध्यात्मिक गुरुकुल, जसं वैदिक पद्धतीमध्ये असायचे तसे 27 विद्यार्थी
गुरुकुलमध्ये राहून शालेय शिक्षण आणि आध्यात्मिक शिक्षण सुद्धा घेतात पंढरपूरमध्ये. तर आपण जेव्हाही भारतात येणार आणि महाराष्ट्रात येणार त्यावेळी अयोध्येला तर आपण निश्चित जा, आणि अयोध्येबरोबर प्रभू रामचंद्रांचं दर्शन झाल्यानंतर पांडुरंगाच्या दर्शनासाठी या, आणि निश्चित आपण विठ्ठल मंदिरानंतर राधा पंढरीनाथ मंदिरामध्ये देखील भेट द्या, आणि आल्यानंतर आपली सेवा करण्याची संधी निश्चितच आम्हाला प्राप्त होईल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रीमान रामचंद्र प्रभू जे आहेत या ठिकाणी मुंबईचेच आहेत, आणि इथं जे बळगण आहे, बर्गन काउंटी, त्या ठिकाणी आपलं हरे कृष्ण मंदिर जे आहे, इस्कॉन मंदिर, त्याचे अध्यक्ष आहेत. आणि मंदिरामध्ये दर रविवारी सायंकाळी 5 ते 8 या वेळेमध्ये अशीच भगवद्गीता, भागवताची कथा, कीर्तन आणि सर्वांसाठी प्रसाद, इंडियन फूड ज्याला म्हणतो आपण, इंडियन प्रसाद जो आहे सर्वांसाठी असो. तर बरेच भक्त आलेले आहेत, आपण त्यांच्याशी संपर्कात राहा. जन्माष्टमी असेल, रामनवमी असेल, आषाढी एकादशीचे सर्व उत्सव आमच्या मंदिरामध्ये प्रत्येक ठिकाणी, त्यांच्याच नाही, जवळजवळ 700 मंदिर आहेत जगभरात, आणि अमेरिकेत तर भरपूर आहेत मोठमोठे प्रोजेक्ट. तर प्रत्येक ठिकाणी जशी भक्ती पंढरीमध्ये होते 4:30 वाजल्यापासून काकडा आरती, तोच नियम प्रत्येक मंदिरात आहे. इस्कॉनच्या कोणत्याही जगभरातल्या मंदिरात आपण गेलात, ऑस्ट्रेलियापासून, युरोप पासून, अमेरिकेपर्यंत, सकाळी ठीक 4:30 वाजता, घड्याळात बघायची आवश्यकता नाही, 4:30 वाजले म्हणजे शंख वाजतो आणि काकडा आरती चालू होते. मग त्यानंतर भगवंतांचा अभिषेक जसा झाला तसा दररोज 365 दिवस भगवंतांचा अभिषेक, त्यानंतर श्रृंगार, भगवंतांची आरती. दुपारी ठीक 12:30 वाजले की ओळखायचं भगवंतांची राजभोग आरती, राजासारखा नैवेद्य, 20-25 वेगवेगळे व्यंजन दररोज. जसं पंढरीनाथांना सुद्धा, पांडुरंगाला दररोज पुरणाची पोळी, दररोज साखर भात नैवेद्य दररोज असतो मंदिरात, असं मोठं ताट भरून. तसाच प्रत्येक मंदिरामध्ये जगभरात. मग इथले जे भगवंत आहेत ते कधी कधी पास्ता वगैरे खातात, पण पांडुरंग खात नाही, कारण का इथल्या पद्धतीनं पास्ता पिझ्झा वगैरे खातात, पण पांडुरंगाला तर तसं कधी नाही. त्यांचा दररोजचा मेनू फिक्स आहे, भात, मसाले भात, साखर भात, पुरणाची पोळी, कोशिंबीर इत्यादी. संध्याकाळी आरती, आणि दररोज मग नाईट ड्रेसिंग. तर असं प्रत्येक मंदिरामध्ये. तर गीता आणि भागवताचा प्रचार आपण मंदिरातर्फे, इस्कॉन मंदिरातर्फे करतोय, आणि आतापर्यंत 35 कोटी भगवद्गीता वितरण केलेलं आहे पूर्ण जगात. 35 कोटी गीतेचं वितरण मंदिरातर्फे झालेलं आहे. गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये भारतात आम्ही 35 लाख भगवद्गीता वितरण केले, 35 लाख फक्त भारतामध्ये. तर अगदी सुंदर रीतीनं गीता आणि भागवताचा प्रचार प्रसार चालू आहे. आपणही आपला वेळेनुसार मंदिरात या, दर्शनासाठी, सत्संगासाठी, आणि आपलं जीवन आध्यात्मिक आणि यशस्वी बनवू. हरे कृष्ण. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे कृष्ण. आणि पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद. इतक्या शांतीनं आपण सगळे बसून वेळात वेळ काढून, आपण रविवार तर आहेच, पण सगळ्यांनी एकत्रित येऊन आपल्या अनमोल वेळ आपण या ठिकाणी आलात, आमचंही धन्यवाद. हरे Hare